तर नमस्कार मित्रांनो, सध्या मी आदमापूर या ठिकाणी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर आदमापूर या ठिकाणी संत बाळूमामांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे। तर सध्या या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भंडारा उत्सव सुरू आहे। तर माझ्या पाठीमागे तुम्ही गर्दी बघू शकता मित्रांनो, अक्षरशः कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा देशभरातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी आदमापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि अक्षरशः पाय ठेवायला या ठिकाणी जागा नाही। म्हणजे संत बाळूमामांचा जन्म तसा कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या ठिकाणी झालेला होता, पण त्यांचे समाधीस्थळ आदमापूर या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी दरवर्षी हा भंडारा उत्सव साजरा केला जातोय। सोनेरी भंडाऱ्यांच्या उधळणीमध्ये लाखो भाविक भक्त बाळूमामांच्या नावानं चांगवलं या गजरामध्ये अक्षरशः आनंदामध्ये भारावून जातात आणि मामांच्या दर्शनासाठी या ठिकाणी संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रामधून येतात। तर मित्रांनो, माझ्या पाठीमधून बघू शकता ही गर्दी। तर संत बाळूमामांचा हा भंडारा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि अक्षरशः 10 किलोमीटर बाहेर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, म्हणजे 10 किलोमीटर आपल्याला या ठिकाणी चालत यावं लागते, एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे। मित्रांनो, या भंडारा उत्सवामध्ये जी पिवळी हळद म्हणतोय भंडारा, या ठिकाणी सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदाने उधळतात। भजन कीर्तन या ठिकाणी सोहळे केले जातात। त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाचे सुद्धा वाटप असे लाखो भाविक भक्तांसाठी। आणि या ठिकाणी पालखी सोहळा सुद्धा भव्य असा मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळा सुद्धा निघतोय। तर हा भव्य न भूतो न भविष्य अशा गर्दीमधला हा सोहळा तुम्ही आदमापूरला नक्की पाहायला आला पाहिजे मित्रांनो। आणि बाळूमामांच्या तशा कथा ज्या आपण पाहू शकतो, म्हणजे बाळूमामांनी जो भंडारा उत्सव सुरू केलेला होता, गोरगरिबांना अन्नदान व्हावे या दृष्टिकोनातून संत बाळूमामांनी हा भंडारा उत्सव सुरू केलेला होता 1932च्या काळामध्ये। हा भंडारा उत्सव म्हणजे काय हेच आज आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आदमापूर या ठिकाणी आलेलो आहे, या पवित्र अशा ठिकाणी। तर मित्रांनो, संत बाळूमामांनी एका उपलब्ध संदर्भानुसार 1932 सालामध्ये हा भंडारा उत्सव सुरू केलेला होता, म्हणजे गोरगरिबांना अन्नदान व्हावे आणि गोरगरीब जनता किंवा गोरगरीब लोक हे भक्ती मार्गामध्ये यायला हवेत या दृष्टिकोनातून सुरू केलेला भंडारा उत्सव होता। आणि अखंडितपणे आज या ठिकाणी 2026 मध्ये सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये हा भंडारा उत्सव तुम्ही बघू शकता मित्रांनो। या भंडारा उत्सवामध्ये अक्षरशः लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी या भंडारा उत्सवामध्ये आलेले आहे। संत बाळूमामांचे प्रसिद्ध असे मंदिर हे आदमापूर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे मंदिर आहे। अलीकडच्या काळामध्ये संत बाळूमामा हे एक महान संत म्हणून ओळखले जातात आणि यांचा जन्म कर्नाटकातील अक्कोळ या गावी जरी झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर संत बाळूमामांचे भाविक भक्त आहेत आणि त्यांची ख्याती सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये आहे। आणि असाच हा मित्रांनो भंडारा उत्सव तुम्ही आता सध्या आदमापूरमध्ये गेले 4 दिवस या ठिकाणी सुरू आहे। संत बाळूमामांच्या हयातीतील बरेच चमत्कार आजही आपल्याला ऐकायला मिळतात। प्रामुख्याने या ठिकाणी आदमापूरमध्ये संत बाळूमामांचा जो जुना राहता वाडा होता, तो वाडा आजही आपल्याला पाहायला मिळते। बाळूमामा जी वस्त्रे परिधान करत होते, बाळूमामा ज्या ताटातून जेवत होते, बाळूमामा जे भांडी वापरत होते, त्या सर्व गोष्टी, बाळूमामांची काठी असेल, बाळूमामांची घोंगडे असेल, त्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी आदमापूरमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो। तर नक्कीच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत बाळूमामांच्या समाधीस्थळी अर्थात संत बाळूमामा मंदिर आदमापूरला तुम्ही सुद्धा एकदा दर्शनाला नक्की या। आणि सध्या गेली आठवडाभर हा भंडारा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये सुरू आहे। तर नक्कीच या भंडारा उत्सवाला तुम्ही सुद्धा हजर राहा आणि मामांच्या दर्शन घ्या। आणि या मंदिरामध्ये दर्शनासाठी लाखो भाविक भक्त या ठिकाणी हजर झालेले आहेत। तर या भंडारा उत्सव मध्ये तुम्ही सुद्धा जर आला असाल तर नक्कीच मामांचे दर्शन घ्या आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये या भंडारा उत्सवाचा लाभ घ्या। तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी मला आपले रोखोक विशाल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला कमेंट करा, तुमच्या भागामध्ये जर एक प्रसिद्ध असे देवस्थान असेल तर नक्की मला ते देवस्थानचं नाव मला कमेंट करा। मी सुद्धा त्या ठिकाणी येऊन प्रामुख्याने माहिती घेऊन ती प्रसारित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। आणि लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।